जीवाज पाणी वाज देया जीवाज पाणी वाज माझ्या मुका लावायचा बोग नाही. अरे सैल अजून पोट आवड पोट मोठं झालं. लवकर विनू आपला परत काय करणार. लहान मुलांच्या आईने म्हणजे सगळं करून देतो. नाही म्हणत नाही, मस्ती नाही करी नारळ तिकडे मांड. तिने बुक्का दे तिकडे, या दोघांना बुक्का दे तिकडे सगळ्यांना लावायचे. सद्गुरु सांगत सेवावा पितवाज सेवावा पित. अत्यंत सुस्वरूप आणि तितकीच पतीला त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य देणारी, सुखात चाललंय. आणि एक दिवस नित्य कर्म याची उपासना जी चालू होती, ती चालू असताना शारदेनं आपल्या पती जवळ आपल्या मनातली इच्छा प्रगट केली. आणि विरोध होता. शारदेला सांगून बघितलं, रुद्रकेतून सांगितलं, पण ऐकण्याच्या पलीकडे असलेली शारदा शारदेचे चांचल्य पाहून मोहित झाले रुद्रकेतूचे मन. आणि तिनंही त्याला पतिधर्म सांगितला. आणि नाईलाजानं तिच्या इच्छेची पूर्तता रुद्रकेतून केली. परिणाम असा झाला, संतती जी जन्माला आली अवलक्ष. 2 मुलगे हिला झाले. आणि त्यांच्या जन्माच्याच वेळेला अशी घटना घडली की पुढे काय घडणार आहे याची नांदी. नभा माझी झाला नक्षत्रांचा पात, नभा माझी झाला नक्षत्रांचा पात, नभा माझी झाला नभा माझी झाला नक्षत्रांचा पात. झाले समस्त भयभीत, झाले समस्त भयभीत. नभा माझी झाला नक्षत्रांचा पात, नभा माझी झाला नक्षत्रांचा पात, नभा माझी झाला नक्षत्रांचा पात, नक्षत्रांचा पात, नक्षत्रांचा पात. आणि हे जे 2 मुलगे झाले, या 2 मुलग्यांची नावं अशी ठेवली गेली. एकाचं नाव ठेवलं देवांतक आणि एकाचं नाव ठेवलं नरांतक. नाम नरांतक एका देवांतक ते दुजिया असं ठेवली. एकाला नरांतक नाव ठेवलं आणि एकाला देवांतक नाव ठेवलं. दिसामासानं हे मुलगे वाढत आहेत. आणि जसजसे मोठे व्हायला लागले तसतसा त्यांचा हूडपणा आणि एकंदर उपद्व्याप पराक्रम वाढायला लागले. आणि या मुलांविषयीची चिंता या रुद्रकेतूच्या मनात, शारदेच्या मनात. आणि यांच्या अध्ययनाची काहीतरी सोय करावी, व्यवस्था करावी, कुठे ठेवावं असा विचार मनामध्ये. आणि योगायोगानं त्याच वेळेला देवर्षी नारदांची स्वारी या रुद्रकेतूच्या जवळ मध्ये. श्रीकांता गो
गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा जय नारायण सुख कंदा जय नारायण सुख कंदा श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा लक्ष्मी मानस सरोज हंसा लक्ष्मी मानस लक्ष्मी मानस लक्ष्मी मानस सरोज हंसा गरुड ध्वज मुकुंदा जय जय गरुड ध्वज मुकुंदा जय जय श्रीकांता गोविंदा जय जय श्रीकांता गोविंदा तुझ्याच मंगलमय हो मंगलमूर्तींची सगळ्या देवदेवतांनी ऋषी मंडळींनी जाऊन स्तुती केली आणि भगवंत म्हणले यायचंय बरोबर आहे पण मी अवतार कुठे घेऊ भगवान असा कुठेही अवतार घेत नाही शेवटी सांगितलं पृथ्वी तलावर कश्यप नावाचे ऋषी आहेत आणि त्यांची स्त्री अदिती त्या अदिती कश्यपांच्या घरी जन्म घेणार हे कबूल केलं त्याप्रमाणे वचन दिलं सद्भक्तांना आणि ते वचन दिल्यानंतर निश्चिंत मनानं घेऊ नको ही मंडळी परत आली आणि त्याप्रमाणे अनुष्ठान किंवा नियम काही पाळून कश्यपांनी सांगितलं नियम पाळावे जरी म्हणशी माता व्हावे विचार उत्तम आचार तसा मनी नसावी कधी निराशा मनात जसे विचार ठेवशील त्या पद्धतीनं पुढे संतती निर्माण होणार आहे कारण तुकारामांनीही फार पूर्वी लिहून ठेवलंय गर्भाची आवडी मातेसी डोहळा शारदेच्या मनामध्ये जे अविचार आले त्यामुळेच ही दुर्लक्षणी कार्टी जन्माला आले तर त्यांचा नाश करण्याकरता सद्गुणी पुत्र पाहिजे तुझ्या मनामध्ये विचार तसे चांगले असावेत ते विचार चांगले ठेव आणि मग बघ या देवराष्ट्रावर आलेलं संकट नाहीसं कसं होईल आणि त्या पद्धतीनं अदितीनं काही नियमांचं पालन केलं आणि भगवान मंगलमूर्तींच्या कृपा प्रसादामुळे अदिती माता गर्भवती राहील भगवान अवतार घेण्याकरता योग्य अशी जागा सज्जनांच्याकडे अवतार घेण्याकरता ही जागा शोधतोय त्याप्रमाणे मंगलमूर्ती अदिती मातेच्या उदरात पुढच्या भविष्याचा वेध घेऊन वाढू लागले आणि अदितीच्या चेहऱ्यावर तेज असं विलक्षण आलं की अरे कुठलाही देवांतक नरांतक नव्हे आणखीनही जरी कोण असे राक्षस आले देवराष्ट्रावर आपल्या भूतलावर जरी संकट आलं तरी त्या सगळ्यांचा मी निष्पात करेन मंगलमूर्तींचा अधिकारच तसा आहे महिमा थोर गणेशाचा महिमा थोर गणेशाचा महिमा थोर गणेशाचा हा 5 मिनिटं काय
कोण आहे? हा, सर्व भक्तगणांना एक सूचना आहे महत्वाची. न्हाणी झाल्यानंतर पाळणा होईल. पाळणा झाल्यानंतर दर्शनाकरता प्रतिवर्षाप्रमाणे ही पद्धत आहे. बालकाचं आणि आदिती माता या बालकाला धाऊ माखू घालते. मध्यम न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. खाणी तिची या भाग्यासी कोण वाणी, खाणी तिची या भाग्यासी कोण वाणी. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. ज्याच्या स्नेह सायुज्य सौख्य भरते, ज्याच्या स्नेह सायुज्य सौख्य भरते. त्याच्या स्नेह जावळ माखी करीते, त्याच्या स्नेह जावळ मागे करीते. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. ज्याच्या स्नेह देह भाव केले परते, ज्याच्या स्नेह देह भाव केले परते. ज्याच्या स्नेह देह भाव केले परते. त्याच्या स्नेह जाळीली सर्व दुरीते, त्याच्या स्नेह जाळीली सर्व दुरीते. गंगा जन्मे जाती ये चरण कमळे, गंगा जन्मे जाती ये चरण कमळे. त्यावरी पाणी घालीते हस्त कमळे, त्यावरी पाणी घालीते हस्त कमळे. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. विश्वात माझो व्यापक अणु रेणुके, विश्वात माझो व्यापक अणु रेणुके. मुखा निळे तयाचे कर्ण फुंके, मुखा निळे तयाचे कर्ण फुंके. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. खाणी तिची या भाग्याची कोण वाणी, खाणी तिची या भाग्याची कोण वाणी. ओ न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी. खाणी तिची या भाग्याची कोण वाणी, खाणी तिची या भाग्याची कोण वाणी. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी, न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते.
आणि तिची या भाग्याची कोणवाणी, आणि तिची या भाग्याची कोणवाणी, नाणी नाणी त्या निर्मलात नाणी, नाणी नाणी त्या निर्मलात नाणी, निर्मलात नाणी, यथा सांग न्हाणी झाल्यानंतर अदिती मातेनं हा जन्माला आलेला तारणहार, बारशाचा दिवस 12वा दिवस, सकल सुहासिनींना बोलावलेलं आणि सुहासिनींच्या मार्फत त्यांच्या उपस्थितीत त्या बालकाला पाळण्यामध्ये घातलं. महोत्कट विनायक असं याचं नाव ठेवलं आणि अदिती माता खाच काढून घ्या, सोपं ते म्हणा. गोविंद या गोपाळ या, गोविंद या गोपाळ या, पाळणा कोण म्हणतो? मंगलमूर्ती मोरया, तुमची पुढे जो रे बाळा, जो रे, जो रे बाळा, जो रे रजवदना पापित पावना, जो रे बाळा, जो रे रजवदना पापित पावदा, निद्रा करी बाळा गजानना मृत्युंजय नंदना, जो रे बाळा, जो रे गजव
वदना पतिता पावना जो 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 रे पाळणा बांधिला जडताचा पालक या सोन्याचा चांदवा लाविला मोत्याचा बालक निज विसाचा जो 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 रे बाळा जो जो रे गजवदना पतिता पावना निद्रा करी बाळा गजानना मृत्युंजयानंदना जो 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 रे दोर धरणिया पार्वती सखियांसह गीत गाती नाना परिगुण वर्णिती सुसुरी आळविती जो 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 रे बाळा जो जो रे गजवदना पतिता पावना निद्रा करी बाळा गजानना मृत्युंजयानंदना जो 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 रे बाळा जो जो रे निद्रा लागली सुमुखाला सिंदूर दैत्य आला त्याने चरणाने ताडीला दैत्य तो मारिला जो 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 रे बाळा जो जो रे गजवदना पतिता पावना निद्रा करी बाळा गजानना मृत्युंजयानंदना जो 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 रे बाळा जो जो रे निद्रा लागली सुमुखाला सिंदूर दैत्य आला त्याने चरणाने ताडी त्याने चरणाने ताडीला
लाल पिवळ्या फुलांनी हिरव्या हिरव्या पानांनी पाळणा आज आम्ही सजविला. जो जो वाट्यात आता गणेशाला, जो जो वाट्यात आता गणेशाला. मऊशाल घाला रेशीम काठाची, मखमली कुंची शोभे गोंड्याची, बाई गोंड्याची. पळपळ पान लावी येले मोतियाने सजविली, शोभते कशी बघा गणेशाला. पाळणा आज आम्ही सजविला, पाळणा आज आम्ही सजविला. सर्व भक्त म्हणती घ्या गोपाळ घ्या गोविंद, मनात मावे त्यांच्या आनंद बाई आनंद. सर्व भक्त म्हणती घ्या गोविंद घ्या गोपाळ, मनात मावे त्यांच्या आनंद बाई आनंद. कुरवाळी ती गणेशाला, जोजवी ती गणेशाला, कुरवाळी ती गणेशाला, जोजवी ती गणेशाला. पाळणा आज आम्ही सजविला, जोजवा त्यात आता गणेशाला. खूर करती त्याच्या कानात, नाव ठेवती त्याच गणेश. खूर करती त्याच्या कानात, नाव ठेवती त्याच गणेश. गणेश तू सर्वांना दीर्घायुषी दे रे, गणेश तू सर्वांना दीर्घायुषी दे रे. पाळणा आज आम्ही सजविला, जो जवा त्यात, जो जवा त्यात आता गणेशाला, जो जवा त्यात आता गणेशाला. लाल पिवळ्या फुलांनी हिरव्या हिरव्या पानांनी, लाल पिवळ्या फुलांनी हिरव्या हिरव्या पानांनी. पाळणा आज आम्ही सजविला, त्यात रोज वाट्यात आता गणेशाला, रोज वाट्यात आता गणेशाला, रोज वाट्यात आता गणेशाला. करून कृतकृत्य होणारी भक्त मंडळी काय म्हणत होती? सोडून सर्व ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा, सोडून सकल ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा. सोडून सकल ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा, सोडून सकल ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा. सोडून सकल ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा. सोडून सकल ही धंदा हरीचे पदवंदा पदवंदा.
मंगलम आणि या महोत्कट विनायकानं पुढे मोठा झाल्यानंतर देवांतक नरांतकाचा संहार तर केलाच, पृथ्वीवरच्या सकल मंडळींना आनंद दिला, स्वर्गीय देवदेवतांना आनंद दिला. आणि ही सगळी भक्त मंडळी या महोत्कट विनायकाच्या पराक्रमामुळे चिंतामुक्त झालेली ती सांगायला लागली, भगवंत आमच्याकरता तू अवतार घेतलायस, पण आम्हाला भविष्यकालीन कुठली समस्या अडचण येऊ नये याकरता आम्हाला एक मागायचं. दही सांग सद्गुरु सांग, दही सांग सद्गुरु सांग, सेवा बापीत वाद, सेवा बापीत वाद, पायी वास देई आदिवास, पायी वास देई आदिवास, देई आदिवास, देई आदिवास. कुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रल्हाद वरद श्री नृसिंह भगवान की जय. श्री आवडी माझी सर्व जोडी लगे मुक्ती धन संपरा, संत संग देगात्र, तुका म्हणे गर्भवासी सुख घालावे आम्हा, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम गोपालयाची, सर्वांगी सुंदर मुखे नूराची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती, रत्न फळा तुझी तुम्हाला कंदनाची उठी तुझी करा, हिरे जगदा मुकुट शोभतो बरा, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती, संबोधन पीतांबर भगवंतना दास रामाचा वाटला हे सुना, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शनाचे मन कामना पूर्ती, कायेन वाचा मनसेन वा, करोमि यज्ञं परस्मै नारायणाय नमः, अष्टमी नारायण श्री राम माधवं गोपीनाथं, हरे राम हरे राम हरे राम. कुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, मंगलमूर्ती. बाल भक्ता लागी तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बाल भक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा, पालीच्या पालका गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही, दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही, पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही. सभा मंडपात भव्य गाभारा, मूषकाच्या हाती मोदक हारा, धुंडाधुंड विनायक नामक अवतारा, नामक अवतारा. पालीच्या पालका गौरीच्या बालका, बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, बाळी बालरवी पर सिंदूर बुंद, बल्लाळाची मूर्ती ठेंगणी रुंद, भारी बालरवी पर सिंदूर बुंद. डावी सोंड दोन्ही लोचनी हिरे, बसले सिंहासनी रूप साजिरे, भक्तांना सांभाळी हे राजेश्वरा,
हे राजेश्वरा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. बाल भक्ताला दे तुझी आसरा तुझी आसरा. पालीच्या पालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा जय देव जय देव. चल साधका चल साधका चल यात्रिका चल श्री गजानन पूजका. चल पाहू त्या वरदायका चल पाहू त्या वरदायका. चल पाहू सिद्धी विनायका चल साधका. हे सिद्ध टेक प्रसिद्ध रे येथेच कैटभ भंजिला. श्री विष्णूने जयला भळ्या येथे गजानन पूजिला. हरिने चाणून गंडकी हरिने चाणून गंडकी साकारिले गणनायका चल साधका. ऐकाल लोक कथा इथे श्री व्यास होते राहिले. श्री मोरया गोसावी येथे तपास्तव बैसले. ही पुण्य पावन रे धरा ही पुण्य पावन रे धरा. ही पुण्य पावन मृत्तिका चल साधका चल साधका. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो ओझर हो. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. गणरायाला विघ्नासुर ये शरण जिथे. भक्तजनांना भय दाविल का मरण तिथे मरण तिथे. हे विघ्नेश्वर चरण दयेचे पाझर हो पाझर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर पाझर हो. कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी. कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी. तैशा पळते भक्तांच्या संकट राशी संकट राशी. भव्य चिरांचे मंदिर हे चिर सुंदर हो सुंदर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो. झुळझुळ वाहे पुण्य जळाचा निर्झर हो निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो ओझर हो.
माझे आजोबा कोल्ह्याहून 1900च्या आधी केव्हा तरी देशावर गेले. कोकणामध्ये सहकुटुंब सहपरिवार यथेच्छ दारिद्र्याचा उपभोग घेतल्यानंतर दुर्दैवाने मला नेहमी असं वाटतं की ही परशुराम भूमी म्हटली जाते, पण ह्या परशुराम भूमी जे सामर्थ्य आहे त्याचा काही आपण कधी फारसा एक्सप्लोटेशन केलेलं नाही, आपण त्याचा वापरच केलेला नाही. आता मात्र मला असं दिसतं आहे की तुम्ही सर्व मंडळी कंबर कसून काही करायला उभी आहात, तेव्हा आता हे खूप मोठे कार्य इथून काहीतरी उभं राहील. लहान मुलं सुद्धा त्यामध्ये शरीक झालेली आहेत, सामील झालेली आहेत. आता महाजन साहेबांनी सांगितलं की कार्यारंभी ज्याचं नाव घेतलं जातं त्या गणपतीचा हा उत्सव आहे. खरं म्हणजे एका कुटुंबाने तो इथं सुरू केलेला आहे. त्या कुटुंबाशी माझं रक्ताचं नातं आहे किंवा त्यातनंच उद्भवलेली एक शाखा म्हणजे आम्ही आहोत. मला मध्यंतरी कोल्ह्याला याच वर्षी मल्लिकार्जुनाच्या उत्सवासाठी मी आलो असताना मला पहिल्यांदा ते कळलं, यापूर्वी माहित नव्हतं, की पाध्यमोघे आम्ही पाध्ये कुठपासून कुठपर्यंतचे स्वरूपानंदांचं पावस पासून लांजापर्यंत हे आमचं मोघ्यांचं पाध्य मोघ्यांचं वतन. आज मला स्वतःला सुद्धा विलक्षण धन्यधन्यही वाटतं आणि आश्चर्य वाटतं. बहामनी राज्यामध्ये केव्हा तरी आम्हाला पाध्यपण मिळालं. माझ्या आजोबांच्या 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 आजोबांवर असं केव्हा तरी कुठेतरी. माझ्या वडिलांनी मला फार मजेदार सांगितलं होतं, विशेषतः तुम्हा मुलांसाठी मी हे सांगतो आहे, कारण तुम्ही आम्हा सर्वांचं भवितव्य आहात. तुम्ही उद्याचे आम्ही तुम्ही आहात. जसे काल माझ्या वडिलांचं जे भवितव्य होतं तो मी होतो, आता माझा मुलगा आहे, तसं तुम्ही मुलं आहात. माझ्या वडिलांनी मला फार मजेदार सांगितलं होतं. मी संस्कृत शिकायचा प्रयत्न केला, वडिलांनी शिकवायचा प्रयत्न केला. पाध्ये मोघ्यांचं घराणं तेव्हा संस्कृत यायलाच हवं असा त्यांचा इरादा होता. माझा मामा जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलर होता. मोरेश्वर शंकर भडभडे शशिकांत पुनर्वसू पुण्याला. तर त्यामुळे त्यांनी मला संस्कृत शिकवायचा प्रयत्न केला. आता 8व्या वर्षी कुठे संस्कृत तोंडावर चढतं, मला काही ते पटकन चाले ना. माझ्या घरी किर्लोस्कवडीला माझे आजोबा देशावर गेले. मसूर जवळ कात्रे मंडळींच्या तिथली इनामदार मंडळी होती, त्यांच्या आश्रयाला गेले. आणि मग तिथं गेल्यानंतर आपलं बरं चालतंय भिक्षुकी वगैरे असं त्यांच्या लक्षात आलं. मगाशी महाजन साहेबांशी बोलताना मी म्हटलं होतं हे की दुर्दैव असं आहे आपलं की आपल्याला आपल्या ताकदीचीच जाणीव नसते. माझे आजोबा वेदाध्ययनी होते, महापंडित होते, पण त्यांना बिचाऱ्यांना आपण महापंडित होते कधी कळलेलंच नव्हतं. आपण भिक्षुक आहोत एवढीच त्यांची धारणा होती. आणि इथं काय भिक्षुकी फारशी चालत नाही, तेव्हा आपण आपलं पोटासाठी कुठेतरी म्हणून ते देशावर गेले. ते 1895च्या सुमाराला केव्हा तरी गेले असावेत. कराड जवळ मसूर नावाचं गाव आहे, मसूर नावाचं स्टेशन आहे. त्या मसूर जवळ हेळगाव नावाचं गाव आहे, तिथे कात्री मंडळी होती, त्यांच्या आश्रयाला ते गेले. आणि आपलं ठीक चालतंय असं दिसल्यावर परत चालत चालत आले. ते कुठल्या मार्गाने आले असतील, त्या काळात कसली जंगलं असतील, त्या काळामध्ये
म्हणजे आता पी.एल. देशपांडेंचं सांगतात रानरेडा येऊन समोर उभा राहिला होता, तर त्यातील काळात त्यांच्या काळात तर काय काय वाघरं सुद्धा असतील. हे कसे चालत आले असतील, मला खरोखर छातीवर दडपण येतं, कळत नाही की ही कशी मंडळी तेव्हा तिथे पोहोचली असतील. पण तिथे गेले आणि मुलं 2 पदरी होती, एक मूल गेलेलं होतं, 2 पदरी होती, त्यांना घेऊन परत आजीला घेऊन ते परत त्याच मार्गे गेले. मग ते कराड मार्गे गेले का कोल्हापूर मार्गे गेले कोणास ठाऊक. आणि तिथं गेल्यानंतर माझ्या वडिलांचा जन्म 1900 सालचा, आज वडील असते तर 102 वर्षाचे असते. त्या वडिलांनी मला एक दिवशी ते संस्कृत शिकवायचा प्रयत्न केला. तुम्हा मुलांसाठी सांगतो मी, तर ते संस्कृत शिकवायचा प्रयत्न केला. मला काय संस्कृत जे तोंडावर चढे ना, मला म्हणलं इकडे श्रीकांता. आलो काय घरी गेलो तर घरात दरवाज्याच्या बरोबर समोर माझ्या आजोबांचा फोटो होता. मला म्हणले की जर आजोबांचा फोटो नीट निरखून बघ, तुला संस्कृत काही शिकायची फारशी इच्छा दिसत नाहीये, आजोबांचा जरा फोटो निरखून बघ. म्हटलं पाहिला. आता म्हणले तू स्वतः जाऊन आरशात बघ. म्हटलं आरशात कशाला बघ. बघ तर म्हणले. बघितलं. तुला काही साम्य दिसतंय का म्हणले चेहऱ्यात तुझ्या आजोबांच्या आणि तुझ्या. म्हटलं काय. मला म्हणले की यू हॅव अ व्हेरी एमिनंट नोज. तुझं खास नाक असं छान कपडातून निघालेलं आहे. हे काय तुझ्याकडे प्लास्टिक सर्जरीनं आलेलं नाहीये, हे असं पिढ्या पिढ्यातून चालत आलेलं नाक आहे, मी तुला दिलेलं तुझ्या आणि हे तुझ्या लक्षात आहे. हे जे तुझं नाक आहे ना, तुझं आणि आजोबांचं नाक बघ किती सारखं आहे. असं तुझे आजोबा, त्यांचे आजोबा, त्यांचे आजोबा, असं हे पिढ्या पिढ्यातून चालत आलेलं तुझं रक्त, तुझं नाक, तशी तुझी बुद्धी. तसं आणखी एक तुला वरदान लाभलेलं आहे. तुझ्या वडिलांनी प्रत्येक पिढीमध्ये वडिलांनी निदान मोठ्या मुलाला मांडीवर घेऊन महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्यसऋषी स्तुतिर्ब्रह्मादीना मप्पि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच्च सर्वस्वमतिपरिणामावधीरम् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. असं शिकवायचं. तुझ्या लक्षात येते का म्हणले, तू जसं आपण बोलतो तसं आपल्याला लिहिता येतं आणि लिहितो तसं बोलता येतं. अशी एक भाषा, अशा भाषेचं एक वैभव तुझ्या रक्तातून तुझ्यापर्यंत चालत आलेलं आहे, संस्कारातून तुझ्यापर्यंत चालत आलेलं आहे. तुझं नाक हे जसं पिढ्या पिढ्यातून चालत आलंय, तुझं रक्त जसं पिढ्या पिढ्यातून चालत आलंय, तू तसे काही संस्कार तुझ्या पिढ्या पिढ्यातून तुझ्यापर्यंत पोचलेले आहेत. आणि तो संस्कार, ते विशेष काय आहे त्या भाषेचं वैशिष्ट्य, की आपण जसं बोलतो तसं लिहिता येतं आणि जसं लिहितो तसं बोलता येतं. अशी एक भाषा आहे तुला प्राप्त झालेलं, पिढ्या पिढ्यातून चालत आलेलं वैभव. बघ बाबा म्हणले, तुला हवं असलं तर देतो. मग मी काय वळून पाहिलं नाही. मुलानं तुमच्यासाठी म्हणून सांगतो मी खास करून. पुढे मी जरा मोठा झालो, वडिलांच्या हातचा मारबीर खाल्लेला होता. त्या काळी वडील साधारणतः पोरं ही ठोकून काढण्यासाठी असावीत अशा पद्धतीनं मुलांशी वागत असत. आता नाही वागत. आता पोरच खरं म्हणजे धाकटी जराशी मोठी झाली की वडिलांनाच कान पिळत नाहीत, अजून पुढे तेही पिळायला लागतील बोला. पण असं झालं आहे खरं. मला जरा मी मोठा झालो, मग इंग्लिश शिकायला लागलो. मग एक दिवशी वडिलांना म्हटलं, बाबा नाही तसं चांगलं आहे म्हटलं संस्कृत वगैरे तुमचं. काय म्हटलं, आफ्टर ऑल इट्स अ ओल्ड लँग्वेज ना, डेड लँग्वेज, मृतप्राय झालेली भाषा आहे ती, नाही का. मला म्हणले बैस जरा समोर बैस. श्रीकांता म्हणले काय आहे बरं का, आपण नेहमी ना कुठल्याही गोष्टीची बलस्थानं लक्षात घ्यावीत, नुसतं असं वरवर बोलू नये. संस्कृत ठीक आहे म्हणले, संस्कृत डेड लँग्वेज आहे वगैरे असं तू म्हणतोयस तू, आणि इंग्रजी फारच म्हणतो, म्हणजे केवढी व्होकॅब्युलरी आहे, केवढं काय काय आहे वगैरे असं मी म्हटलं त्यांना. मला म्हणले काय आहे बरं का, तुझ्या इंग्लिश एवढी डिंग मारतोयस तू, मला जरा गाधी निघाला या शब्दाचं स्पेलिंग सांग रे.
म्हटलं काय? मला म्हणले गाधीन ग्लाज या शब्दाचं स्पेलिंग सांग. गाधीन ग्लाज या शब्दाला काय अर्थ नाही बाबा. गाधीन ग्लाज म्हणजे काय? म्हणजे काय आहे श्रीकांता, कुठल्याही भाषेमध्ये कुठल्याही शब्दाचा उच्चार केला की त्याचा अर्थ असतोच तसं नाही. आता आपण कानडी प्रांताच्या सरहद्दीवर येऊन राहतो, किर्लोस्करवाडी, मिरज, तिथून पुढे कर्नाटक कानडी सुरूच होतं ना. तर म्हणलं आपण कानडी प्रांताच्या सरहद्दीवर राहतो त्यामुळे तुला माहित आहे. पण आता उदाहरणार्थ तू परवा एक सुंदर गुलाबाचं रोप आणलंस आणि तुझ्या बहिणीला किंवा भावाला सांगितलंस की ते कुंडीत लाव. आता म्हणले हे कानडीमध्ये सांगशील का, कानडी माणसाला सांगशील का कुंडीत लाव? कानडीमध्ये कुंडी म्हणजे कुंडीत लाव असं सांगशील का? तो कानाखाली काढकन आवाज काढेल की नाही. मराठीत तुला सांगितलं कुंडीत लाव, तू सांगितलंस योग्य झालं. तेव्हा म्हणले नुसता शब्दाचा उच्चार केल्याबरोबर त्याचा अर्थ होतो असं काय नाही. मी तुला काय विचारलंय, गाधीन ग्लाज या शब्दाचा मला स्पेलिंग सांग. तुला येत नसेल तर नाही म्हणून सांग. बर, माझ्या लक्षात मला वाटतं की गाधीन ग्लाज, गाधीन ग्लाज काय स्पेलिंग होईल? गाधीन ग्लाज. हा, गाधीन ग्लाज नाही, गाधीन ग्लाज. GADHINGLAJ, गाधीन ग्लाज, GADHINGLAJ. मला म्हणले गुड. बर, आता म्हणले गड हिंग्लज या शब्दाचं स्पेलिंग सांग. म्हटलं काय? मला तेव्हा चाल कळली कोकणी माणसाची बुद्धी कशी असते बघा. तेच गाधीन ग्लाज आणि गड हिंग्लज, गड हिंग्लज, GADHINGLAJ. आता म्हणले GADHINGLAJ असं वाचल्यानंतर गड हिंग्लज कधी म्हणायचं, गाधीन ग्लाज कधी म्हणायचं? तू मोठी डिंग मारतोयस इंग्लिश भाषेची, मला सांग ना म्हणे केव्हा म्हणायचं? तुझ्या लक्षात येते का म्हणे संस्कृत किंवा देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा किंवा मराठी भाषा कशी आहे ती? ऋत्विज, रचा, ऋषी. मला इंग्लिश मध्ये लिहून दाखव म्हणले. रिचा होईल किंवा रुचा होईल. रुचा कुठे होत? रुचा होत नाही. तेव्हा प्रत्येक भाषेची प्रत्येक गोष्टींची काही बलस्थानं आहेत आणि ही एक्झॅक्टली नेमकं बोलायचं तर ही बलस्थानं आपल्याला आपल्या संस्कृतीनं दिली. गणपती ही संकल्पना, शारदा ही संकल्पना, देवत्वाची ही संकल्पना ही मुळात आपल्यामध्ये. लंडनमध्ये एकदा माझा विवाद झाला होता. मला म्हणले की डेमोक्रेसी आम्ही तुम्हाला शिकवली आहे. हुड, डेमोक्रेसी आम्ही तुम्हाला शिकवली आहे किंवा आमच्याकडे आहेच रक्तात. म्हटलं अरे आमच्याकडे 33 कोटी देव आहेत. तुमची फक्त कॉन्स्टिट्यूशन, तुमची राज्य यंत्रणेची कॉन्स्टिट्यूशन लिहिलेली नाहीये. आमची कॉन्स्टिट्यूशन, आमची धर्माचीच कॉन्स्टिट्यूशन लिहिलेली नाहीये. धारयते इति धर्म, ज्याने धारणा होते तो धर्म. याला मानतो तो त्याला मानतो तो धर्म नाही. कशालाही मानतो तो. रणं कृत्वा घृतं पिबेत येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत असं म्हणणाराही भारतीय हिंदू आणि ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणणार आहे हिंदू. तेव्हा डेमोक्रेसी ही तुमची फक्त कॉन्स्टिट्यूशनची आहे, माझी धर्माचीच नाही आहे. या पद्धतीचं चांगला आवाज आहे, इथपर्यंत पोचतोय. मी माईक मध्ये बोलतोय तरी मला ऐकू येते. चांगला आहे, व्हेरी गुड. असो, तर सांगायचं मग ते अर्थ असा मुलांनो की एक फार मोठा छान वारसा आपल्याला मिळालेला आहे. आता महाजन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे एक फार चांगला वारसा इथं चालला आहे
आणि एक कुटुंब सुद्धा एकत्र येऊन अशा पद्धतीचं काहीतरी करत आहे, याचं मला आज विशेष कौतुक वाटतं. आणि त्या कुटुंबाशी माझा रक्ताचा नातेसंबंध आहे, यामुळे मला धन्य धन्य वाटतं. मी काय जातीपाती मांडणारा माणूस नाही. खरं म्हणजे आपण भारतीयांनीच हे म्हटलेलं आहे, जन्मात जायते शूद्रः संस्कारात द्विज उच्यते. जन्मानं कोणीही ब्राह्मण नाही, जन्मानं माणूस असतो फक्त. बाकीचे सगळे धर्म वगैरे वगैरे हे आम्ही निर्माण केलेली संकल्पना आहे. देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कळवू द्या, काठो काठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या, असं केशवसुतांनी म्हटलेलं होतं. प्रतिभावंताचं ते काम आहे. त्या प्रतिभावंताचा एक गणेश हे एक प्रतीक आपण मानलं आहे. ते प्रतीक, त्याचा उत्सव इथं अशा इतक्या छान पद्धतीनं आज सकाळचा सोहळा वगैरे सुद्धा मला फार विलोभनीय वाटला. तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. यावेळेला माझ्या धाकट्या बंधूला सुधीरला इथं आणता आलं नाही. मी नट आहे, तो तर कवी आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की कवी याचा अर्थ काय, कवीची व्याख्या काय काय आहे बरं का. माणसाचं सुख आणि दुःख अपरिमित, माणसाचे आनंद आणि यातना अनन्वित. पण माणसाचं हे सारं सारं भार विश्व त्याला कुणाला तरी जाऊन सांगायला हवं असतं. पण वक्ता दश सहस्रेषु कवी भवती वानवा. कवी हा खरंच धूमकेतू, तो क्वचितच प्रतिभेच्या आकाशात दिसणार. ज्याला शब्दांच्या जगडप वेळातून अभिव्यक्तीच्या वेळी ज्याला नेमके शब्द स्फुरले तो कवी. असा माझा धाकटा बंधू कवी आहे. यावेळेला खरं म्हणजे त्याला यायची इच्छा होती, त्याला काही यायला जमलेलं नाही. पण मला असं वाटतं की त्याच्या योग लिहिलेले असतील. हे बोलावणंच असतं. मल्लिकार्जुनाचं कोल्ह्याचं बरेच वर्ष आमचे जनुभाऊ तांबे मला म्हणत होते, तुम्ही आमचे पाद्यमो घ्या, तुम्ही एकदा या. जनुभाऊ असताना काही मला योग नव्हता. आणि एक दिवशी हैदराबादला शूटिंगला गेलो होतो. मध्ये 3 दिवस होते. 1 तारखेला आलो आणि माझ्या लक्षात आलं की अरे परवाच्या दिवशी महाशिवरात्र आहे आणि ह्या वेळेला पण जाऊया असं वाटलं. मी त्यावेळेला प्रथम आलो होतो त्या दिवशी. आज मी जसं सांगितलं त्या दिवशी तर मला बोलता येत नव्हतं, इतकं मला भरून आलं होतं की मी म्हटलं हा असा निसर्ग, इतकं समृद्धी एका बाजूनं, इतकं जगडं व्यासाचे भयंकर असलेलं काळं भोर, आणि त्यातनं ते 100 वर्षापूर्वी जवळजवळ काय 100 वर्षापूर्वी काय जवळजवळ काय 103 वर्ष 104 वर्ष 105 वर्षापूर्वी कधीतरी माझे आजोबा कसे गेले असतील. खरंच माझे आजोबा कसे गेले असतील. पण आता हे सगळं बदलत आहे. आज मी महाजन साहेबांना म्हटलं हे सगळं बदलत आहे आणि हे जे बदलत आहे त्यातले अपेक्षित बदल जे आहेत ते आपण करायला पाहिजेत. मुलांनो तुम्ही करायला पाहिजेत. तुम्हाला जे अपेक्षित आहे, जे इच्छा तुमची आहे त्या पद्धतीचे बदल तुम्ही इथे करायला पाहिजेत. इथे शिवाजी निर्माण व्हायला पाहिजे. इथे डिक्टेट करणारी माणसं निर्माण करणं. हा सगळा निसर्ग इथं तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही हे जे देऊळ निर्माण केलं हे असं दुसरे कोणीतरी बाहेरचे येऊन करणार नाही. तुम्हाला इथं काय हवं आहे ते करता आलं पाहिजे. त्यासाठी आर्थिक अधिसत्ता तुमच्या हातात पाहिजे. काय सुंदर आहे पहा संस्कृत बरं का मुलांनो. मला नेहमी आश्चर्य वाटतं. माझ्या वडिलांनी मला, माझ्या बंधूला, माझ्या बहिणीला फार मोठा वारसा दिला. काय सुंदर आहे पहा. त्याने असा विचार केला होता, त्या राजांना विचारलं तेव्हा त्यांनी ऋषींजींना सांगितलं षडजीव लोकस्य सुखानी. सुख कुठली हो, सुख काय, जगातली सगळ्यात चांगली सुख कुठली. त्याने असं म्हटलंय अर्थागमो नित्यमरोगिताच, नियमित अर्थप्राप्ती, अर्थागमो नित्य, आरोग्य संपन्नता, नियमितपणे आरोग्य संपन्नता, अर्थागमो नित्यमरोगिताच, प्रियश्च भार्या, प्रिय वादिनीच, प्रिय पत्नी आणि ती सुद्धा प्रिय बोलणारी. म्हणजे आपण खूप प्रेम करतो पण ती वसवसून अंगावर येणे काय उपयोग नाही. हेच नवऱ्याच्याही बाबतीत आहे. पण प्रियश्च भार्या प्रिय वादिनीच वश्यश्च पुत्रो.
तुमचं कार्य पुढे चालेल असे पुत्र. वश्यस्य पुत्रो अर्थकरीच विद्या. जे करण्यामध्ये तुम्हाला अर्थ वाटतो आणि जे केल्यामुळं उत्तम अर्थप्राप्ती होते, हे फक्त संस्कृत मध्ये शक्य आहे बरं मुलांना. अर्थकरीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. सहा सुख कुठली? ही सहा सुख. अर्थामो नित्यपरोगिताच प्रियश्च भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्रो अर्थकरीच विद्या. अशी अर्थकरी विद्या जेणे कारणे करून निर्माण होईल अशी बुद्धी तुम्हाला गणपती देवो. इथे खूप मोठं कार्य उभं राहावो. मी जातीपातीवर माझा विश्वास नाही, पण मी हिंदू असल्याचा मला, आणि हिंदू कुठल्याही अर्थानं कोत्या वृत्तीने मी म्हणत नाहीये, हिंदू असल्याचा मला वाटणारा फायदा असा की माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. मी ह्या जन्मी जे जे काही मिळवलं ते सगळं इथं टाकून जाणार नाहीये. ते पुढील जन्मी मला उपयोगी येणार आहे. तसं जर येणार नसतं तर ज्ञानेश्वर जन्मलाच आला नसता. वयाच्या 18, 19, 20व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. हे शक्य आहे का? तेव्हा शक्य आहे. म्हणून माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. म्हणून माझा या सर्वावर विश्वास आहे. या संकल्पनेवर विश्वास आहे. देवत्वावर विश्वास आहे. रामदासांनी म्हटलं आहे की सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे. थोडं धारिष्ट्य पाहतो तो सदा बरोबर असतोच. तसा देव तुम्हा सर्व मुलांच्या पाठीशी राहो. तुम्ही एक खूप छान कार्य इथं उभं केलेलं आहे. ते कार्य असंच पुढं वाढत राहावं. जेणे कारणे करून आपली प्रतिज्ञा काय आहे? भारतीयांची प्रतिज्ञा काय आहे? सर्वेत्र सुखिनः सन्तु. अमक्या जातीचा, अमक्या धर्माचा, अमक्या असं काय नाही. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अशी आपली प्रतिज्ञा आहे. एका छान कुटुंबियांनी जमा होऊन एकत्र येऊन केलेलं आणि मग बाकीच्यांच्यासाठी उभं केलेलं एक सुंदर मंदिर इथे आहे. हे मंदिर तुम्हाला प्रेरणादायी ठरो. आर्थिक अधिसत्ता, अर्थ, याचा अर्थ जे करण्यामध्ये तुम्हाला अर्थ वाटतो आणि जिथून अर्थप्राप्ती होईल असं काहीतरी यातून खूप मोठं कार्य उभं राहावं. देशावर अशी कार्य साखर कारखान्यांच्या रूपाने उभी राहिली तशी इथे उभी राहोत. जिथे 200-200 इंच पाऊस पडतो, 300-300 इंच पाऊस पडतो, तिथं बारमाही पाणी मिळत नाही म्हणून माणसं परागंदा होतात. याऐवजी खरं म्हणजे इथं खूप छान सगळ्या सोयीनी युक्त असं हे हा सर्व परिसर होवो. यासाठी तुम्ही मुलं पुढं काहीतरी करावं, तुम्ही मुलांनी करावं. त्यावेळेला ह्या देवळाचा परिसर असा गजबजलेला असावा. आणखी काही वर्षानंतर तेव्हा मलाही इथं यायला मिळावं. तुम्ही इथं असत. आज 50 वर्ष झालेली आहेत. हे फार होईल की 50 वर्षानंतर म्हणजे तुम्ही या 50 वर्षानंतरच्या पुढच्या वेळेला तेव्हाही मी असावा असं मागणं तोही मानणार नाही, मीही इच्छिणार नाही. परंतु 75व्या वर्षी याचा 75 साजरी होईल ना, त्यावेळेला आपण असंच काहीतरी खूप छान जमूया. मीही येईन, तुम्ही सर्व या.